पुण्यात कामाला येण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा, होईल मोठा फायदा. नमस्कार मित्रांनो, मी हनुमंत ओव्हाळ. आजचा हा व्हिडिओ MIDC मध्ये नवीन कामासाठी येणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नवीन ठिकाणी जॉईन होण्यापूर्वी नेमकी काय तयारी करावी आणि तिथले नियम काय असतात हे आज आपण सविस्तर पाहूया. मित्रांनो, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या राहण्याची सोय. घराबाहेर पडून जेव्हा तुम्ही MIDC मध्ये येता तेव्हा तुम्ही ऑनलाईन माध्यमातून PG, हॉटेल किंवा मित्रांसोबत रूम शेअरिंगची माहिती मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुम्हाला पहिल्या महिन्याचा पगार मिळेपर्यंत स्वतःचा खर्च स्वतःलाच करावा लागेल. यासाठी सोबत किमान 10,000 रुपये नक्की ठेवा. यामध्ये रूमचे डिपॉझिट, भाडे, जेवण आणि कंपनीत येण्या-जाण्याचा सुरुवातीचा खर्च याचा समावेश होतो. कंपनीमध्ये जॉईन होण्यापूर्वी तिथल्या कॉन्ट्रॅक्टची पूर्ण माहिती घ्या. काही कॉन्ट्रॅक्ट 6 महिने तर काही 1 ते 3 वर्षांपर्यंत असतात. ITI झालेल्या मुलांसाठी 1 वर्षाची अप्रेंटिसशिप असते. त्यानंतर तुम्ही 2 वर्ष क्यूज करू शकता. 12वी पास मुलांसाठी 3 वर्षांचे क्यूज कॉन्ट्रॅक्ट असते, पण यासाठी तुमचे वय 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुमचे वय 24 वर्ष असेल तर तुम्हाला 6 महिन्यांचे तात्पुरते काम मिळू शकते. सुविधांच्या बाबतीत सांगायचे तर कंपनी स्वतः तुम्हाला 1 वेळचा नाश्ता, 1 वेळचे जेवण आणि बसची सुविधा देते. पण लक्षात ठेवा, कंपनीत थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट सुद्धा असतात. अशा कॉन्ट्रॅक्टमध्ये येण्या-जाण्याचा आणि जेवणाचा खर्च तुम्हाला स्वतः करावा लागतो. कंपनी रोल आणि थर्ड पार्टी यांच्या पगारामध्ये सुद्धा फरक असतो. त्यामुळे जॉईन होण्यापूर्वी सर्व चौकशी नक्की करा. आता बोलू कामाबद्दल. कंपनीमध्ये सहसा कोणालाही ITI ट्रेडनुसार काम दिले जात नाही. त्यामुळे कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा. मुख्यत्वे कामाचे 3 प्रकार असतात. 1. प्रोडक्शन. यात वेल्डिंग करणे, पार्ट बसवणे किंवा पार्ट तयार करणे अशी कामे येतात. 2. क्वालिटी. मुलांनी केलेले काम चेक करणे ही क्वालिटी विभागाची जबाबदारी असते. 3. मेंटेनन्स. मशिनरीमध्ये काही प्रॉब्लेम आला, जसे की वेल्डिंग मशीन बंद पडली, तर ती दुरुस्त करून देणे हे मेंटेनन्सचे काम असते. थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टमध्ये मटेरियल पोहोचवणे, कंपनी परिसराची साफसफाई करणे, कॅन्टीनमध्ये मदत करणे किंवा सप्लायर म्हणून काम करणे अशी कामे येतात. सप्लायरमध्ये तुम्ही दुसऱ्या कंपनीचे कामगार असता आणि त्यांचे मटेरियल चेक करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हे काम तुम्हाला करावे लागते. या कामांमध्ये पगार वेगवेगळा असतो. त्याची पूर्ण चौकशी करा. ड्रायव्हर. कंपनीमध्ये ड्रायव्हरचे काम खूप जबाबदारीचे असते. यामध्ये तुम्हाला कंपनीची बस, मालवाहू टेम्पो, ट्रक किंवा कंपनीच्या गाड्या चालवाव्या लागतात. काही वेळा कंपनीच्या आतमध्ये फोर्कलिफ्ट सारखी मशीन चालवण्याचे कामही ड्रायव्हरला दिले जाते. यासाठी तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे. या सर्व कामांमध्ये पगार वेगवेगळा असतो. विशेषतः ड्रायव्हरचा पगार हा त्यांच्या अनुभवावर आणि लायसन्सच्या प्रकारावर अवलंबून असतो. त्यामुळे जॉईन होण्यापूर्वी याची पूर्ण चौकशी करा. कामाची वेळ आणि ओव्हरटाईम. कामाची वेळ साधारण 8 तास असते आणि गरज पडल्यास 4 तास ओव्हरटाईम करावा लागतो. लक्षात ठेवा, अप्रेंटिस करणाऱ्या मुलांना ओव्हरटाईम नसतो. ओव्हरटाईमच्या पगाराबद्दल एक उदाहरण पाहूया. सरकारी नियमानुसार जर तुमचा 8 तासांचा पगार 500 रुपये असेल आणि तुम्ही 4 तास ओव्हरटाईम केला तर त्याचे वेगळे 500 रुपये मिळाले पाहिजेत. मात्र थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टमध्ये हे दर कमी जास्त असू शकतात. ते नक्की तपासा. तर मित्रांनो, MIDC मध्ये कामाला लागण्यापूर्वी या सर्व गोष्टींची खात्री करा. मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटून नक्की सांगा. मी तुमचा मित्र हनुमंत ओव्हाळ तुमची रजा घेतो. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.